नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण रेडीमेड वर्कवाले ब्लाउज कशा प्रकारे कटिंग करायचे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। इथे मी एक साथ 2 अस्तर एकाच मेजरमेंटचे टाकलेले आहेत। एकाच वेळी मी 2 अस्तर कटिंग करणार आहे। त्यासाठी मी इथे सुरुवातीला उंची चेस्ट 34 इंच आहे। त्या पद्धतीने मी येथे पेपर पॅटर्न ठेवून इथे कटिंग करणार आहे। त्यासाठी सुरुवातीला मी येथे बॅक पार्ट ठेवून अशा प्रकारे येथे मी आखून घेत आहे। त्यानंतर चेस्ट जी आहे 34 इंच आहे, तर येथे मी 8.5 इंच आणि शिलाई मार्जिन अशा प्रकारे मी येथे आखून घेत आहे। त्यानंतर आपण येथे मुंड्याचा आकार देऊन घेणार आहोत। येथे गळा खोली घेणार आहोत, तर गळा हा मी नंतर कट करणार आहे। हा झाला बॅक पार्ट। त्यानंतर आपण येथे आता कटोरीचा फ्रंट पार्ट एक अशा प्रकारे येथे बसवणार आहोत। त्या पद्धतीनेच येथे मी आखून घेत आहे। सुरुवातीला आपण सर्व येथे व्यवस्थित असा आखून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला येथे पण आता शिलाई मार्जिन वाढवायची आहे, तर येथे मी 1 इंच शिलाई मार्जिन वाढवून घेतलेली आहे। आता या भागाची आपल्याला समोरच्या भागाची आपल्याला उंची पण वाढवायची आहे। तर येथे मी कटोरी ठेवून पाहत आहे कोणत्या साईडला, इथे ऍडजस्ट करून आपण कटोरी बसचा भाग 2 येथे बसवणार आहोत। त्यानंतर मी येथे उंची पाहून घेत आहे, तर येथे मी अर्धा इंच उंची वाढवून घेतलेली आहे, कारण आपण बॅकची उंची वाढवलेली आहे। त्यासाठी मी येथे फ्रंटची ही उंची येथे वाढवून घेतलेली आहे। त्यानंतर येथे कटोरी अशा प्रकारे येथे क्रॉस मध्ये कटोरी ठेवून आपण येथे व्यवस्थित कटोरी आखून घेणार आहोत। याच्यामध्ये पण आपल्याला अर्धा इंच वाढवायची आहे। अशा प्रकारे आपल्याला येथे कटोरी वाढवून घ्यायची आहे। मी येथे दोन्ही साइडनी येथे अर्धा इंचाची कटोरी वाढवून घेतलेली आहे। त्यानंतर आपण आता येथे आपण येथे साइडला कमरेच्या मापानुसार आपण येथे क्रॉस पट्टी काढणार आहोत। तर कमरेच्या चौथा भाग आहे 11 इंच, इथे कमरेचा आणि शिलाई मार्जिन असं करून आपल्याला इथे 11 इंचाची लांबीला एक पट्टी काढायची आहे, क्रॉस पट्टी। त्यासाठी मी येथे अशा प्रकारे येथे व्यवस्थित ठेवून
पूर्ण पट्टी आखून घेत आहे। त्यानंतर आपल्याला येथे शिलाई मार्जिन ऍड करायचे आहे। अशा प्रकारे आपण इथे शिलाई मार्जिन ऍड करणार आहोत। त्यानंतर आता आपल्याला येथे राहिलेल्या कपड्यामध्ये बाही कटिंग करायची आहे। त्यासाठी आपण येथे पेपर पॅटर्न ठेवून बाही कटिंग करणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला येथे बाही ठेवण्यासाठी सुरुवातीला एक लाईन आखून घ्यायची आहे सरळ। त्यानंतर आपल्याला बाही ठेवायची आहे। तर या बाहीची लांबी जी आहे ती 5 इंच आहे आणि शिलाईसाठी मी एक्स्ट्रा 1 इंच घेतलेले आहे, जेणेकरून वरच्या साईडने अर्धा इंच आणि खालच्या साईडने अर्धा इंच अशा प्रकारे येथे शिलाई मार्जिन घेतलेली आहे। त्यानंतर आपण येथे साईडने अर्धा ते 1 इंच आपण शिलाई मार्जिन वाढवून घेणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये शिलाई मार्जिन वाढवून घ्यायची आहे। आता आपण सर्व पार्ट येथे व्यवस्थित आखून घेतलेला आहे। त्यानंतर आपण येथे सर्व पार्टची कटिंग करून घेणार आहोत। व्यवस्थित आपण येथे दोन्हीही अस्तर एक साथ व्यवस्थित हे करून आपण येथे दोन्हीही पार्टची इथे कटिंग करून घेणार आहोत। जर आपल्याला एकाच मापचे आणि 2, 3 ब्लाउज कट करायचे असतील तर आपण अशा प्रकारे एकावर एक ठेवून येथे कटिंग करून घेऊ शकतो। अशा प्रकारे आपले अस्तरची कटिंग करून झालेली आहे। त्यानंतर आपण येथे मेन जो कापड आहे, जे ब्लाउज पीस आहे, त्याला अशा प्रकारे डिझाइन आहे बाही आणि बॅकला। तर आता आपण हे अस्तर कशा प्रकारे ऍडजस्ट करायचं ते ठेवून आपण जे कटिंग केलेलं अस्तर आहे ते ठेवून आपण येथे आखून घेणार आहोत। त्यासाठी सुरुवातीला मी येथे सर्व पार्ट वेगवेगळे करून घेतले आहेत। त्यानंतर येथे आपण अशा प्रकारे व्यवस्थित टाकून अस्तर ओपन करून अशा प्रकारे येथे ठेवायचं आहे। त्यानंतर आपण येथे कटिंग करून घेणार आहोत। येथे आपण बॅक पार्ट बसवलेला आहे। त्यानंतर येथे साईडला जे कापड आहे तेथे आपण बाही कटिंग करून घेणार आहोत। पण येथे सुरुवातीला मी बॅक पार्टचे अस्तर आणि मेन फॅब्रिक कट करून घेत आहे। त्यानंतर आपण अशा प्रकारे येथे बाही ठेवून कटिंग करून घ्यायची आहे। त्यानंतर येथे राहिलेल्या सर्व पार्टची आपण अशा प्रकारे येथे कटिंग करून घेणार आहोत। त्यानंतर आपण अशाच प्रकारे दुसऱ्याही ब्लाउज सेम त्याच पद्धतीने येथे व्यवस्थित ठेवून आपण येथे कटिंग करून घेणार आहोत।
सेम ही मापाचा ब्लाउज आणि सेम डिझाईन असलेला, फक्त कलर चेंज आहे. त्याच पद्धतीने आपण येथे बाही आणि बॅक पार्ट अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण फ्रंट पार्टची ही त्याच पद्धतीने, ज्या पद्धतीने आपण सुरुवातीला कट केलेला आहे त्याच पद्धतीने आपण येथे कटिंग करून घेणार आहोत. रेडीमेड ब्लाऊज आल्याच्या नंतर जो काट आहे तो काटचा इथे काहीच उपयोग होत नाही, पण आता मी पाहते नंतर शिवताना ॲडजस्ट करून तो काट कुठे लावायचा तो. त्यासाठी आपण स्टिचिंगचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली जाईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.